जय गुरुदेव दत्त. घरात सतत अडचणी येत आहेत का? पैसा, समाधान आणि मनशांती दूर जात आहे का? तर आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुदेव दत्त 21 प्रभावी, गुप्त आणि पारंपरिक उपाय, जे केवळ श्रद्धेने केल्यास दत्तगुरूचा आशीर्वाद लगेचच मिळतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आहे एक खास उपाय जो केवळ भाग्यवानांनाच समजतो. मुख्य भाग. श्री गुरूचे 21 उपाय. उपाय 1. गुरुवारी श्री गुरुचरित्राचे पारायण करा. दर गुरुवारी एक अध्याय वाचा आणि शेवटी गुरूंना अर्पण करा. उपाय 2. घराच्या ईशान्य कोपऱ्यात दत्तगुरूचा फोटो ठेवा. दररोज दिवा लावा व धूप दाखवा. उपाय 3. श्री गुरुदेव दत्त हा तारक मंत्र रोज 108 वेळा जपा. सकाळी उठल्यावर प्रथम जप केल्यास दिवस चांगला जातो. उपाय 4. गुरुवारी गरिबाला बेसन लाडू किंवा वरण भात द्या. हे दत्तगुरूच्या अन्नदान सेवेचे प्रतीक आहे. उपाय 5. दत्तगुरूच्या मंदिरात नारळ अर्पण करा, विशेषतः गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी. उपाय 6. श्रीपाद श्रीवल्लभाच्या चरित्राचे वाचन करा, यामुळे आत्मिक उन्नती होते. उपाय 7. प्रत्येक गुरुवारी घरात फुलांची तोरण बांधा. ही गोष्ट घरात शुभ्रता वाढवते. उपाय 8. दत्त जपमाळ रोज रात्री झोपताना 11 वेळा फिरवा. उपाय 9. घरात दत्तस्तोत्र रोज वाजवा किंवा ऐका. दत्तस्तव, दत्ताष्टक, दत्तमंगलाष्टक. उपाय 10. गुरूंना पिवळ्या वस्त्राने झाकून ठेवणे शुभ मानले जाते. उपाय 11. सकाळी स्नानानंतर दत्तगुरूचं नामस्मरण केल्याने कार्य सिद्ध होतात. उपाय 12. दत्तगुरूंच्या मूर्तीला चंदन आणि केशर अर्पण करा. उपाय 13. श्री गुरुचरित्र वाचन करा. दर 7 दिवसांनी पूर्ण करा. हे विशेषतः अडचणीत असलेल्या लोकांसाठी आहे. उपाय 14. ज्यांचं लग्न होत नसेल त्याने गुरुपौर्णिमा दिवशी अन्नदान करावं. उपाय 15. गुरूच्या मंदिरात घंटा अर्पण केल्याने दोष दूर होतात. उपाय 16. दत्तगुरूंना झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करा. उपाय 17. श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी उपवास ठेवा व संध्याकाळी दत्त मंदिरात दर्शन घ्या. उपाय 18. ज्यांना नोकरी व्यवहारात यश हवं आहे त्यांनी दत्ताष्टक रोज म्हणावं. उपाय 19. दत्तगुरूंची फोटो फ्रेम घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. तोंड घरात. उपाय 20. बाळातीन किंवा आजारी स्त्रीसाठी श्री दत्त चालीसा ऐकावी. उपाय 21. गुप्त आणि विशिष्ट उपाय. दत्तगुरूंना लिंबू मिरची अर्पण करून नजर दोष दूर करण्याचा उपाय फक्त गुरुवारच्या दिवशी करा. याचा प्रभाव लगेच जाणवतो, विशेषतः व्यवहारात. वारानुसार उपाय. आज सोमवार श्री दत्तगुरूच्या चरणावर 1 चिमूट साखर वाहा आणि ती साखर घरातील सदस्यांना द्या. मनातली भीती, अस्थिरता दूर होईल, मन शांत होईल. मंगळवार. रोगमुक्तीसाठी मंगळवारी 1 नारळ घेऊन त्यावर श्री गुरुदेव दत्त असं लिहा आणि मंदिरात अर्पण करा. आजारपण, मानसिक अशांती दूर होतात. बुधवार. वाद मिटवण्यासाठी आज बुधवार दत्तगुरूंना दूध आणि साखर अर्पण करा आणि दत्तगुरू म्हणत कुटुंबातील वाद मिटवण्याची प्रार्थना करा. गुरुवार. धनलाभासाठी गुरुवारी पिळवट पानावर हळदी कुंकू लावा, त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवा आणि श्री गुरुदेव दत्तचा जप करा. नंतर ते नाणं पाकिटात ठेवा. धनलाभ होतो. शुक्रवार. सौभाग्यासाठी आज शुक्रवार घरातील महिलांनी दत्तगुरूंना मीठ मोहरी अर्पण करून नमस्कार करा. घरात सुख समाधान वाढेल. शनिवारी. संकट निवारण्यासाठी शनिवारी झाडाच्या मुळाशी गूळ आणि तेल अर्पण करा आणि ओम द्वा दत्तात्रेय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. संकट टळतात. रविवारी. आत्मबलासाठी रविवार 100 वेळा श्री गुरुदेव दत्त म्हणा. नामजप करा. दर रविवारी हाच नियम ठेवा. आत्मबल, श्रद्धा आणि गुरूचा आदर वाढेल. हे उपाय फक्त ऐकून थांबू नका. प्रत्येक उपाय श्रद्धेने मनापासून करा. दत्तगुरू अवश्य कृपा करतात. जर तुम्हाला उपयुक्त वाटले तर दत्तगुरू दत्त असा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आपल्या
कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या नातेवाईक, मित्रांना आणि आपल्या जवळच्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.